मोदक आजोबांनी लपवायचंय ना, माझ्याकडे एक सिक्रेट जागा आहे. कुठली? यशवंत भालेकर फक्त सापडले पाहिजे, बारगाचा चेहरा बघण्यासारखा होणार आहे. इथे ना एक आजोबा होते, ते कुठे गेले? माने बघा. बोल. हाँ हेलो. हाँ आम्ही आलो इथं. हाँ ठीक आहे. कुठे गेले आजोबा? कोणते आजोबा? खेळ चालू आहे का? बावला बावलीचा खेळ चालू आहे का? बस बस झालं. अहो, का त्रास देताय मला? का सुखाने जगू देत नाही तुम्ही? तुम्हाला एकदा सांगितले यशवंत भालेकर इथे नाहीये. तुम्ही अख्खं घर शोधलं, सापडले का? नाही ना? तरी समाधान होत नाहीये तुमचं? अहो बघा बघा, घड्याळ बघा जरा किती वाजले. या घरात एकही पुरुष नसताना तुम्ही फक्त पुरुष मंडळी इथे घुसलाय. लाज नाही वाटत? ममताजी, मला काही सांगू नका, मला काही ऐकायचं नाहीये. मी तुमची कंप्लेंट करणार आहे, अगदी वरपर्यंत नेणार कंप्लेंट. एक तर खोट्या नाट्या आरोपाखाली माझ्या मुलीला अरेस्ट केलेत तुम्ही, मानसिक छळ केला तिचा, आणि एवढ्यावर तुमचं समाधान नाही झालं म्हणून आज परत आलाय तुम्ही. मी कमिशनरनाच फोन करते. फोन कुठे माझा? ममताजी ऐका जरा, शांत व्हा. अहो असं काही नाहीये, आम्हाला टीप मिळाली आहे. यशवंत भालेकर दिली टीप तुम्हाला? सत्यजित भालेकरनी ना? त्याच्यासाठी काम करण्याचा पगार घेता तुम्ही? त्या बिचारा हर्ष खून केला त्या सत्यजितने, त्याला अरेस्ट का नाही केलं तुम्ही? अहो ममताजी, असं काही नाहीये, काही नाहीये. आणि असं काही असतं तर लगेच अरेस्ट केली असती. एकही पुरावा नाही त्यांच्या विरोधात. पुरावा नाही? समोर नाही आणायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे, येतो येतो. काय कोणीतरी ना माझी मस्करी केली आहे. मस्करी तो आप लोग अपने हाथों से खुद की कर रहे हैं. और नहीं तो क्या? येतो. गुड नाइट. Okay. बस या. बस बस आहे. रिलॅक्स. कोणी पाहिलं नाही? कोणी. सॉरी आबा, तुम्हाला हे असं आणावं लागलं. अहो पर्यायच नव्हता दुसरा. तुम्ही बसा, मी पाणी आणतो. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही. काय वेळ आली बघ माझ्या. एक काळ असा होता, असं नाका समोर चालायचो, टेचात वावरायचो, घाबरलो नाही कुणाला. पण आता या वयात असं तोंड लपून फिरावं लागतंय. ते पण मी काही केलेलं नसताना. मोठे मालक, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण नाही हो, जमाना बदललाय आता. पैसा इम्पॉर्टंट आहे लोकांना, आणि पैसा माणसाला झुकवतो. रंगा नाही, तू काही म्हण, पण जगामध्ये अजूनही माणुसकी शिल्लक आहे बाबा. हे बघ, अविनाशकडे बघ जरा.
पाणी ठीक आहे. अविनाश, आज तुझ्यामुळे वाचतो रे बाबा, आभार आहे. काय बोलताय आबा? तुम्ही थांबा, मी ममताजींना फोन करतो, तुम्ही सेफ आहात म्हणून. हा. उठा उठा सकाळी ग माने आले जवळी ग. गुड मॉर्निंग बालेकर. पोलीस का आले? तुम्हाला एकदा सांगितलं यशवंत बालेकर या घरात नाहीये. तुम्ही अख्खं घर शोधत सापडलं का तुम्हाला? नाही ना? मग काय हवंय अजून तुम्हाला? घड्याळावर किती वाजले बघा. चलो सब सही है, सब वीडियो सही सही शूटिंग हुई है ममता. अरे मैं तो डर गई थी मालूम है कि वो हड़बड़ी में मोबाइल हिल न गया और सारा वीडियो आड़ा टेढ़ा न हुआ हो. पण शन्नो, आपण जे करतोय ते बरोबर आहे ना? त्यांनी जे आपल्या सोबत केलं ते तुला बरोबर वाटतंय? नाही तसं नाही बाळा, पण अरे ममता, दिशा बिल्कुल सही बोल रही. हम लोग कुछ गलत नहीं कर रहे. अरे तसं पण ना आजच्या जमान्यामध्ये जैसे को तैसा करना ही चाहिए ममता. बरोबर आहे तुझं. पण शन्नो, असं नको व्हायला की उद्या त्यांना कळेल की हा सगळा आपलाच प्लॅन आहे. मग आई, असं काही नाही होणार. तू याचा विचार करू नकोस. आता उलट ते मानेच अडकणार आहेत. वो तो अच्छा हुआ रंगा और माने एक दूसरे के सामने आने से थोड़े के लिए रह गए, वरना हो बाई, बरं झालं, नाही तर वाटच लागली असती सगळी. पण अजून अविनाश किंवा रंगाचा फोन कसा नाही आलाय? ते सुखरूप पोचले असतील ना? दिशा, तुला काही रंगाचा फोन आला? नाही. मी अविनाशजींना फोन करून बघते. अरे ये क्या, तूने फोन साइलेंट पे रखा था क्या ममता? अगं हो, व्हिडिओ शूट करण्यासाठी. ले अभी उसी का फोन है, बात कर. हॅलो अविनाशजी, आबा आणि रंगा आहेत आहेत, दोघेही सुरक्षित आहेत, काळजी करू नका. देव पावला. पण अविनाशजी, तुम्हाला खूप थँक्स. काय बोलताय ममताजी? माझ्या लहानपणी मला सुद्धा तुम्ही तुमच्या घरी ठेवलंच होतं की. उपकाराची परतफेड करायची कधीतरी संधी मिळते, मिळू दे की. काळजी करू नका, आबा सुरक्षित आहेत, मी सोबत आहे. पण काळजी वाटते. तुम्ही जरा सावध राहा. काय माने ना कळलं की आबा तुमच्या घरी आहेत तर तुमच्या नोकरीवर गदा यायची. नाही नाही नाही, तशी वेळच येऊ देणार नाही. पण मला एक सांगा, तुम्हाला मी व्हिडिओ शूट करायला सांगितले होते, केले का? हो केले ना. कोणी लेडीज कॉन्स्टेबल नव्हती. गुड. तर त्या मानेची मनमानी थांबवता येईल आपल्याला. एक काम करायचं, ते सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून टाका, व्हायरल करून टाका. तुम्हाला येत नसेल तर दिशाला सांगा. नाही नाही, येतं ना मला. हर्षने बऱ्याच गोष्टी शिकवल्या होत्या, ते लक्षात आहेत माझ्या. आणि ते व्हिडिओ मलाही पाठवून ठेवा. दुसरी गोष्ट, ते व्हिडिओ जसे अपलोड झाले रे झाले की लगेच पोलीस कंप्लेंट करून टाका. ठीक आहे अविनाशजी. बरं, मी 1 मिनिट आबांशी बोलू शकते? हो, 1 मिनिट देतो. ठीक आहे. विश्वजीत, थँक्यू बाळा. शांत सत्यजीत, शांत. वकील साहेब, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख कोर्टात घ्यायची असते. आमच्या इथे तारखेला 12व्याचं नाही तर 13व्याचं जेवण मिळतं. प्लीज प्लीज असं वागू नका वकील साहेब, असं वागू नका. हाऊ डे यू बिट्रे मी. मॅडम, मी गप्प बसायचं. माझ्या जो अगेन्स्ट जातो ना,
नाहीतर मी त्याला कायमचं संपवते or else त्या अविनाश भार्गव सारखी अवस्था करते. Now it's your decision. मी तुमचं काय करू? काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज आमचा गैरसमज या वकील साहेब या. वकील साहेब आमचं सेवेचं काम गुगल गाईच्या संथ गतीनं चाललंय माहिती की नाही. त्या ममता मानवच्या घराची स्टे ऑर्डर एका दिवसात फटाफट कशी काय काढली तुम्ही वकील साहेब? बोला. शांत सत्यजित शांत. बोला वकील साहेब बोला. सर मी नामवंत वकील नाहीये पण डावपेच मलाही खेळता येतात सर. ही जी स्टे ऑर्डर आहे ती टेम्पररी आहे सर. त्यावर जी मुदत आहे ती फक्त पागडीचे पैसे भरण्यापुरतीच आहे. आणि पागडीचे पैसे नाही भरले तर ऑटोमॅटिकली घर रिकामा करायचे हक्क मॅडम कडेच येतात सर. ममता मानवच्या गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी मला हे करणं भाग आहे. दिस इज माइंड ब्लोइंग. ऐकलंस का शक्ती? खरंच तुम्ही हुशार आहात. क्या बात आहे. तुमच्या कपाळावरचा नाम एकदम स्ट्रेट ॲरो सारखा आहे. वृत्ती मात्र तेवढीच वाकडी आहे. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. अजून थोडं डोकं वापरा आणि आमच्या म्हाताऱ्याची सेवेच्या फॉर्मवर सही घ्या. मग बघा तुमचे शर्टचे दोन्ही खिसे पॅन्टचे चारही खिसे पैशानं भरून टाकण्याची व्यवस्था मी करेन. काय साहेब बाहेर बोलके आलेत. त्याला अर्ध्या तासानं ऑफिस मध्ये पाठव. ठीक आहे साहेब. वकील साहेब असंच तुम्ही आम्हाला सहकार्य करत राहा आणि आम्हाला तुमच्या सहकार्याची संधी अशीच देत राहा. ओके या आता या. येतो मी. हे बोलके अचानक कसे परत आले? बोलके नाही आहे ज्युनियर बोलके आहे. बोलकेने विनंती केली होती माझ्या पुढे माझ्या जागी माझ्या मुलाला नोकरी द्या म्हणून ठेवलाय. एक पेपर दिला होता त्याला सोडवायला. बघूया पास होतोय का नापास. पावशे रेडी आहे मी. चल हे पुढे ये ना. पुढे ना जरा. करूया सुरू. पण मी काय बोलू? काय बोलू काय बोलू? बोल ना. मनात येईल ते बोल. सोपं आहे. बोल तू. नाही रे सोपं नाही. आपल्या मनात काय आहे ते लोकांसमोर सहज मांडणं खरंच सोपं नाहीये. निदान आमच्यासाठी तरी. अरे मन की बात क्या सच ही तो बोलने का है ना ममता. वो माने ने अपने साथ गलत बर्ताव किया, आधी रात को इधर आके मनमानी किया, ऐसे ही तो सब बोलने का है. पावशे तू घाबरू नकोस. बिंदास्त बोल. तुला जे वाटतं ना ते बोल. पण असं बोल त्या मानेची गुरमी निघाली पाहिजे, त्याची नोकरी गेली पाहिजे असं बोल. नाही 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 रंगा. हे बघ मानेने चूक केली मान्य आहे पण आपल्याला आयुष्यभरासाठी नाही शिक्षा द्यायची कोणाला. देख ममता जहाँ जरूरत नहीं है ना वहाँ इंसानियत मत दिखा. वो नालायक माने के लिए तू भला ही सोच रही है ममता. उससे इतना डरने की जरूरत नहीं है. मी घाबरत नाहीये शन्नो. काळजी वाटते आणि माझ्या एकटीसाठी नाही तुम्हा सगळ्यांची काळजी वाटते मला. नको करूस काळजी. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. शाबाश शाबाश दिशा. देखा दिशा भी हिम्मत दिखा रही है. अरे हम लोग सब है ना तेरे साथ ममता. देख अब सोच मत. बोलना शुरू कर दे. ए रंग रिकॉर्डिंग स्टार्ट कर. तू बिंदास भिडा. हा ए बाई
झाला का तुझा टाइमपास करून? बस ना अजून तिथं. हाँ बैठते ना, बरं की आपलं नाक सांभाळ पहिले, नाही तर बडबड. मावशे, हा वेड मावशे. नमस्कार, मी ममता मानव. तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी कोण आहे ते. आजवर माझे सगळे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील, माझ्याबद्दलच्या बातम्या ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. पण मला आज तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे. आम्ही तृतीयपंथी आहोत, हा आमचा गुन्हा आहे का? आम्ही असे जन्माला आलो यात आमची काय चूक आहे? का आम्हाला सर्वसाधारण माणसाप्रमाणे जगता नाही? का आम्हाला अशी वागणूक दिली जाते? काल रात्री 12 वाजून गेल्यानंतर आम्ही झोपलेलो असताना एक सिनियर इन्स्पेक्टर माने आमच्या घरी येऊन धडकले आणि झडती घ्यायला लागले घराची. कितपत योग्य आहे? घरात एकही पुरुष नव्हता. घरात फक्त मी, माझी मैत्रीण शन्नोबी, आम्ही दोघीही तृतीयपंथी, माझी मुलगी दिशा आणि तिने अडॉप्ट केलेली अजून एक मुलगी सुवर्णा. आम्ही चौघीच घरात होतो. मी तुम्हाला आधी एक व्हिडिओ पाठवलाय, तो पहा. मी मानेंना खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जी व्यक्ती शोधताय ती आमच्या घरात नाहीये, पण त्यांनी माझं अजिबात ऐकलं नाही. ते थेट आत घुसले, माझ्या मुलींच्या खोलीत गेले आणि त्यांना धमकावलं, हॅरेस केलं. हे योग्य नाहीये ना? नाही, माझं अजिबात म्हणणं नाहीये की त्यांनी घराची झडती घेऊ नये. त्यांना संशय असेल तर त्यांनी जरूर झडती घ्यावी, मी सपोर्ट केला असता. पण कायद्याच्या चौकटीत राहून, घरात एकही पुरुष नसताना फक्त 3 पुरुष पोलीस घरात घुसले. त्यांच्यासोबत एकही लेडी कॉन्स्टेबल नव्हती. का नव्हती? उद्या असं तुमच्या घरी झालं तर तुम्हाला चालेल? मी तुम्हाला व्हिडिओ लिंक केलाय, तो पहा. पहा तो व्हिडिओ आणि तुम्हीच सांगा, इन्स्पेक्टर माने बागले ते योग्य आहे? निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. काय ग, बोल ना. बरं चाललंय? नाही झालं ना रंगा, जेवढं बोलायचं होतं बोलले. आता काय अजून? इतने से कैसे चलेगा ममता? हाच मुद्दा तर उछालने का है ना अपने को ममता. तो अरे माने को लटकाने का है ना ममता, यही तो तय हुआ. तो तुझे बोलना पड़ेगा ना. जैसे कि बोलना, हम लोग तृतीयपंथी हैं, हम लोगों को इंसानों जैसी इज्जत नहीं दी जाती, ऐसा कुछ बोलना. नाही नाही शन्नो, हे बघ, मला ना हा मुद्दा भरकटवायचा नाहीये. नकोय मला सिंपथी. मावशे, सिंपथी बद्दल कोण बोलतंय? जे खरं आहे, जे घडलंय तेच बोलतेस ना तू. प्रॉब्लेम काय? हे बघ, ही खबर, ही बातमी ना वरपर्यंत पोहोचली पाहिजे, मग दंगा होईल ना मावशे. रंगा, अरे आई, आता जशास तसं वागायची वेळ आली. क्या बात आहे. यस, हेच पाहिजे आपल्याला, हेच पाहिजे मावशे. बिल्कुल सही ममता, तू बोल. इस बार ये किस्सा एक झटके में खत्म होना चाहिए. बहुत नाटक हो गया माने का. मावशे चल, चला बसा सगळे. बसा बसा बसा. दिशा बस. रेडी? करूया सुरू. आता तुम्हीच सांगा, हे सगळं तुमच्या सोबत झालं असतं तर तुम्हाला चाललं असतं? मग आम्ही का चालवून घ्यायचं? का आमच्या सोबत असं वागलं जातंय? का आम्हाला सुखाने जगू देत नाही? का त्रास देत आहेत सगळे? आम्ही केवळ तुमच्यापेक्षा वेगळे आहोत म्हणून हा आमचा दोष आहे? कुणी यावं आणि कसं वाटेल तसं वागून जावं, इतकं स्वस्त आहे का आमचं आयुष्य? बस झालं, खूप सहन केलंय, आता नाही होत सहन आमच्याने. केवळ एक दिवस ना, एक दिवस तुम्ही आमच्यासारखं जगून पहा, तुम्हाला कळेल आम्हाला किती त्रास, किती यातना भोगाव्या लागतात ते. नाही सहन होत आता.
स्वतःला सिनियर बनवणारे इन्स्पेक्टर माने आमच्या घरात येतात काय? तेवढ्याशा छोट्या पोरीला धमकावतात काय? जे खोटं आहे ते खरं करण्याचा प्रयत्न करतात. काय मिळवतात यातून? काय मिळते ना आम्हाला त्रास देऊ? माझे आबा यशवंत भालेकर त्यांच्यावर वाटेल ते आरोप लावून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करताय. यांच्याकडे एकही पुरावा नसताना आणि असं आम्ही गेले महिनाभर सहन करतो. मला बेघर करण्याचाही प्रयत्न केला. त्यातून कसे बसे सावरलो आम्ही आतापर्यंत. तरी पुढचं माहित नाही मला. पण हे सगळं आमच्या सोबत का? तुम्हीच सांगा. हे सहनशक्ती पलीकडचं वाटत नाही का? मला न्याय मिळत नाही का? मला न्यायासाठी भांडावं लागतं. नाही, बस बस झालं. आम्हाला सहजासहजी न्याय मिळत नसेल तर आम्ही न्याय हिसकावून घेऊ न्याय.